समाजातली ती बाजू कधीच बघता येत नाही किंवा बघण्याची गरज पडत नाही. अशी समाजातली जी काळी बाजू आहे, जी अंधारी बाजू आहे, जी वाईट बाजू आहे, ती मात्र आम्हाला नेहमी बघावी लागते आणि रोज बघावी लागते. जे जे वाईट घडतं किंवा जे जे गैरकृत्य घडतं, जे गैरकायदेशीर घडतं, ते सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला कधी ऐकावं किंवा बघावं लागत नाही, पण आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये रोज तेच बघावं लागतं. जेव्हा एखादे पालक अत्यंत चिंताग्रस्त होऊन रडत रडत पोलीस स्टेशनला येतात आणि सांगतात माझी 16 वर्षाची मुलगी निघून गेली घर सोडून, कृपया तिचा शोध घ्या, त्यावेळेस त्यांच्या वेदना आम्हाला बघाव्या लागतात. जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये एखादा गुन्हा घडतो आणि गुन्ह्यातले आरोपी शोधले जातात आणि शोधल्यानंतर कळते की अरे हा तर 14-15 वर्षाचा मुलगा आहे, त्यांनी चोरी केली घरामध्ये स्वतःच्याच, हे इतरांना कळत नाही, पण आम्हाला हेच बघावं लागतं. आणि मग हे सगळं बघितल्यानंतर असं लक्षात येतं की हे कुठंतरी आपली जी कुटुंब पद्धती होती, त्या कुटुंब पद्धतीमध्ये जो एकत्रित कुटुंब पद्धती त्या ठिकाणी लयास गेली आणि न्यूक्लिअर फॅमिलीज, आई वडील मुलगा मुलगी चौघांचंच फक्त कुटुंब त्या ठिकाणी शिल्लक राहिलं. मग वडिलांच्या एकट्याच्या उत्पन्नामध्ये घर चालवणं अवघड झालं, मुलांची फी भरणं अवघड झालं, म्हणून मग आईला पण आता नोकरी करावी लागते, कुठेतरी काम करावं लागतं. आणि म्हणून वडीलही नोकरीसाठी बाहेर पडता येतात, आई नोकरीसाठी बाहेर पडता येते आणि घरात फक्त मुलगा मुलगी, टीव्ही आणि रिमोट आणि मोबाईल. आणि मग तो टीव्ही तुम्हाला काय दाखवेल आणि त्या मोबाईलवर तुम्ही काय बघाल याच्यावर कोणाचंच कुठलंच नियंत्रण राहिलेलं नाही. आणि हे ज्यावेळेस आम्ही सगळं बघतो, मला आता सांगायला हरकत नाही, कारण आम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की ठराविक 10वीची परीक्षा झाली, 12वीची परीक्षा झाली आणि शेवटचा पेपर असला की तो शेवटचा पेपर झाला की मुलांचं किंवा मुलींचं पळून जाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलरली 2 दिवसामध्ये जास्त वाढायचं. आणि मग त्याचं कारण शोधल्यानंतर असं लक्षात येतं की तो मुलगा किंवा ती मुलगी कुठेतरी 1-2 वर्ष संपर्कात असतात, परंतु घरच्यांच्या दबावाखाली आणि 10वी शिक्षण पूर्ण करायचे किंवा 12वीचं शिक्षण पूर्ण करायचे म्हणून ते दिवस त्या दिवसापर्यंतची वाट बघतात आणि तो दिवस झाला की निघून जातात. आणि म्हणून यावर्षी आम्ही प्रामुख्यानं लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांमध्ये ज्या दिवशी 10वीचा शेवटचा पेपर होता, त्या शेवटचा पेपर झाल्यानंतर आम्ही सगळ्या शाळांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवून पेपर संपल्यानंतर त्या सगळ्या विद्यार्थिनींचं त्या ठिकाणी 1 तासाचं काउन्सिलिंग घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही 10वीची परीक्षा दिलेली आहे, तुम्हाला खूप चांगले मार्क पडणार आहेत, तुमचं आयुष्य अजून खूप पुढे मोठं आहे, आता तुम्हाला पुढच्या परीक्षा द्यायच्या आहेत, 12वी करायची, ग्रॅज्युएशन करायचे, नोकरी करायची आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातली आत्ताची प्रायोरिटी शिक्षण घेणं आहे. त्यामुळे जर कोणाच्या डोक्यात कुठलाही गैरविचार असेल तर तो विचार बाजूला काढा आणि घरी तुमचे आईवडील वाट बघता येते, तिथून तुम्ही सरळ घरी जा. मला सांगायला आनंद वाटेल की या वर्षी प्रामुख्यानं 10वीची परीक्षा झाल्यानंतर एकही मुलगा किंवा मुलगी त्या ठिकाणी घर सोडून गेली नाही. परंतु आता या सगळ्या अनुषंगानं हे सगळे प्रश्न लक्षात आल्यानंतर साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यामध्ये लातूर जिल्हा पोलिसांनी लातूर जिल्ह्यातील जवळपास 350 शाळा, 140च्या वर कॉलेजेस आणि 42 कोचिंग क्लासेसमध्ये त्या ठिकाणी 1 तासाचं लेक्चर त्या ठिकाणी घेतलं, ज्याच्यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींमधली समस्या, त्याच्यानंतर वाढते सायबर क्राईम, सोशल मीडियाचा गैरवापर आणि व्यसनाधीनता या मुद्द्यांवर आम्ही 1 तासाचं प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना केलं. जवळपास 1.25 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही त्या निमित्ताने पोहोचलो. परंतु हे करत असताना आम्हाला असं कुठेतरी वाटत होतं की आपण एवढा वेळ देऊ शकतो का? पोलीस त्यांच्या दैनंदिन कामातनं रोज एवढा वेळ काढू शकतात का? एवढ्या प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये जाऊ शकतात का? आणि हे एकदा जाऊन उपयोग नाही, हे वर्षातनं 2दा-3दा तरी होणं आवश्यक आहे. त्या विद्यार्थ्यावर 6वी पासून ते 12वी पर्यंत किमान 5, 6, 7, 8 वेळा हे दरवर्षी दर 6 महिन्यांनी बिंबवलं गेलं पाहिजे की आपण नक्की करतो काय
आपण शाळेत काय करतोय, आपण इथे कशाला आलेलो आहे, आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, आपल्या पालकांच्या आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे. आणि हे सातत्याने करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये पोलिसांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांच्या जर मदतीचा हात त्या ठिकाणी आला तर कदाचित आम्ही जे काम करत आहोत ते काम आम्हाला अजून जोमानं करता येईल, अजून चांगल्या पद्धतीने करता येईल. आणि मग आपल्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने हे अल्पवयीन मुलामुलींमधले जे काही समस्या आहेत, त्यांच्यामधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या ज्या अडचणी आहेत ते आपल्याला त्याच ठिकाणी जाणून घेता येईल. आणि मग या ज्या काही अनुचित घटना घडत आहेत त्या गोष्टींना आपल्याला त्या ठिकाणी आळा घालता येईल. म्हणून मी इस्कॉन या संस्थेला या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो, कारण आपण हे जे मूल्य शिक्षणाचं जे काम करत आहात ते कळत न कळत आम्हाला त्या ठिकाणी खूप सहाय्यभूत ठरणार आहे. आज ही समोर बसलेली जी पिढी आहे ही जर पिढी सुसंस्कृत, सुसंस्कारी, कायद्याचं नियमाचं पालन करणारी जर घडली तर भविष्यामध्ये त्याचा या समाजाला फार मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे, उपयोग होणार आहे. आणि म्हणून हे काम सर्वांनी करणं आवश्यक आहे. हे केवळ पोलिसांनी करून उपयोग नाही, हे केवळ इस्कॉन संस्थेनं करून उपयोग नाही, तर ते प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये पालकांची जबाबदारी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. कारण पालकांना असं वाटतं की मी माझ्या मुलाला चांगल्या शाळेत घातलेलं आहे, चांगल्या क्लासला घातलेला आहे आणि त्यामुळे त्याला तिथे चांगलंच शिकवलं गेलं पाहिजे. निश्चित त्याला चांगल्या क्लासला घातल्यानंतर त्याला मार्क पडण्यासाठी जे शिकवायचे ते निश्चित शिकवतील, पण मूल्य शिकवण्याची जबाबदारी तुमची पण आहे, संस्कार देण्याची जबाबदारी तुमची पण आहे. तो काय करतोय याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि त्याला ऐकणं, त्याचं ऐकून घेणं, त्याला वेळ देणं ही जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे. आज बऱ्याच कुटुंबांमध्ये असं होतं की पालक फक्त ऐकवतात, ऐकत नाही. ते फक्त त्याला सांगतात तू हे कर, ते कर, हे करू नको, ते करू नको, असं करू नको, तसं नको. त्याला काय सांगायचंय, तिला काय बोलायचंय, तिला वर्गात काय त्रास होतोय, त्याला बाहेर शाळेच्या बाहेर काय त्रास होतोय, हो त्याच्या आईवडिलांना जर सांगू शकत नसेल तर मग त्याला त्या ठिकाणी त्याचा जो काही होणारा कोंडमारा आहे तर तो त्याचा मग वेगळ्या मार्गाने त्याचा उपाय शोधायचा प्रयत्न करतो, कारण त्याचं कोणी ऐकत नाही. शाळेत सांगायला गेलं तर शिक्षक म्हणतात की अभ्यासाचं काय असेल तेवढं बोल. वडिलांना सांगायला गेलं तर याच्यासाठी शाळेत जातोस का, तू मला असलं काही सांगायचं नाही. आईला सांगायला गेलं तर आई म्हणते मी कामात बिझी, मला काही सांगू नको, माझं डोकं खाऊ नको. मग त्यांनी सांगायचं कोणाला? हा मुलांचा सुद्धा, मुलींचा सुद्धा प्रॉब्लेम आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यांना ऐकवण्यापेक्षा त्यांचं ऐकणं जास्त गरजेचं आहे, त्यांच्याशी बोलणं जास्त गरजेचं आहे आणि त्यांना बोलतं करणं गरजेचं आहे. ते जेवढ्या आपल्याशी बोलतील तेवढ्या त्यांच्या समस्या आपल्याला कळतील आणि त्या समस्या जर आपल्याला कळाल्या आणि जर वेळीच आपण त्याचं निराकरण करायला शकलो तर कदाचित आपण आपल्या मुलाचं किंवा मुलीचा भविष्यामध्ये होणारा एखादा मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी वाचवू शकतो. आज हे करत असताना आपण फक्त विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये तू हे करू नको, तू ते करू नको, तू ते करू नको, तू टीव्ही बघू नको, तू मोबाईल बघू नको, तू टॅब बघू नको, तू म्हणजे फक्त काय करू नको एवढं सांगतोय. माझी तुम्हाला सर्व पालकांना एक छोटीशी सूचना आहे की काही करू नको हे सांगण्यापेक्षा काय करा हे सांगून बघा. टीव्ही बघू नको हे सांगण्यापेक्षा चल तू ग्राउंडवर थोडंसं खेळून ये, चल तू हे एखादं छान पुस्तक तेवढं वाचून घे, चल तू एखादी छान पेंटिंग काढ, चल तू एखादं कविता लिहून काढ. तुम्ही त्याला काय करावं हे जर सांगितलं तर त्याला सुद्धा त्यातनं दिशा मिळेल आणि त्याच्यातून तो निश्चित चांगल्याच मार्गाला जाईल. परंतु आता बहुतांश मुला-मुलींचा प्रॉब्लेम हे की त्यांना जर विचारलं की असं का झालं तर ते एवढंच सांगतात की आम्हाला फक्त एवढं बर्डन आहे की हे करू नको, ते करू नको, ते करू नको. मग करायचं काय हा आमच्या समोर प्रश्न आहे. आणि म्हणून पालकांसाठी एवढीच सूचना आहे की काय करू नको हे सांगण्यापेक्षा काय करा हे सांगा. आणि काय करा हे सांगायचं असेल तर मला असं जे वाटतं ते एकच आहे की त्यांना शारीरिक मेहनत, व्यायाम, खेळ, स्पर्धा याची सवय लागू द्या. अभ्यासात 19-20 झालं तरी चालेल, कारण योग्य वेळी योग्य पद्धतीने अभ्यास कसा करायचा, मार्क कसे पाडायचे हे प्रत्येक मुलाला आपोआप कळतं.
प्रत्येक मुलीला आपोआप कळतं की कधी सिरियस व्हायचं आणि कधी अभ्यास करायचा आणि कधी मार्क पाडायचे. पण दुसरी तिसरी पासून मार्कांचा अट्टहास करण्यापेक्षा त्याला जर लहानपणी काही शिकवायचं असेल तर त्याला खेळायला शिकवा. आज किती प्रमाणामध्ये मुली मैदानावर दिसतात, किती प्रमाणामध्ये ते व्यायाम करतात, किती प्रमाणामध्ये ते खेळ खेळतात. हा जर प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला तर असं लक्षात येईल की हो, आपल्या मुलांचं खेळाचं प्रमाण फार कमी आहे, शारीरिक मेहनतीचं प्रमाण फार कमी आहे, व्यायामाचं प्रमाण फार कमी आहे. आणि जर आपल्याला असं वाटत असेल की शाळेमध्ये त्यांच्याकडनं व्यायाम करून घेतला जात असेल किंवा शाळेमध्ये त्यांचे खेळ खेळतात, तर तसं अजिबात होत नाही. फार क्वचित अशा शाळा आहेत की ज्यांना प्रशस्त मैदानं आहेत आणि ज्या मैदानांवर त्यांना रोज नेलं जातं. आज जर आपण बहुतांश शाळा बघितल्या तर शाळांची मैदानं सुद्धा नाहीत, अशा पद्धतीची अवस्था आहे. आणि मग जर मैदानं छोटी असतील तर तिथं मुलं खेळणार कशी? आणि त्यामुळे तुमचा मुलगा तुमची मुलगी किमान दिवसातला 1 तास 1.5 तास तरी कुठला तरी खेळामध्ये ती त्या ठिकाणी व्यस्त असली पाहिजे. त्यामुळं सर्व पालकांना ही सूचना आहे की आपल्या मुलांना मुलींना काय करू नये याच्यापेक्षा काय करावं हे जर आपण सांगितलं तर निश्चित ते खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यात यश संपादन करतील. त्याचबरोबर त्यांना ऐकवत राहण्यापेक्षा त्यांचं ऐकण्याची भूमिका घेतली तर त्यांना त्यांच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत, अडचणी आहेत, त्रास आहेत ते मोकळेपणाने तुमच्याशी व्यक्त करतील आणि तुम्हाला त्यांचे प्रश्न सोडवायला त्या ठिकाणी मदत होईल. आणि त्यानंतर मार्कांच्या स्पर्धेपेक्षा संस्कारांच्या स्पर्धेमध्ये नंबर येण्यासाठी जर प्रयत्न केले तर मला असं वाटतं की तो मुलगा किंवा ती मुलगी आयुष्यामध्ये कुठेही गेली तर ते निश्चित यशस्वी होते. असं अजिबात नाही की मुलगा इंजिनियर डॉक्टर झाला तरच यशस्वी झाला आणि तो इंजिनियर डॉक्टर नाही झाला तर त्याच्या आयुष्यात आता करण्यासारखं काही शिल्लक नाही राहिलं, असं अजिबात नाही. इंजिनिअरिंग मेडिकल हे एक व्यावसायिक शिक्षण आहे, त्या शिक्षणाव्यतिरिक्त त्याचं फार वेगळं काही महत्त्व नाही. परंतु एक चांगला नागरिक होणं, उद्या तुमचा मुलगा फार 10वीला 12वीला चांगले मार्क पाडले, IIT ला गेला, जगात एखाद्या मोठ्या कंपनीत गेला, 1 कोटी त्याला पगार मिळाला आणि तो तुम्हाला आई वडील म्हणायचं विसरला आणि आई वडील म्हणून तुम्हाला देणार आदर करायचा विसरला, तुम्हाला नमस्कार करायचा विसरला, तुमची आठवण काढायची सुद्धा विसरला, तर काय उपयोग आहे त्याच्या IIT ला जाण्याचा आणि त्याचा 1 करोड रुपये पगार मिळवण्याचा? काहीच उपयोग नाही. त्यामुळं मार्कांच्या स्पर्धेपेक्षा संस्कारांच्या स्पर्धेमध्ये आपला मुलगा किंवा मुलगीचा नंबर पहिला कसा येईल याच्यासाठी आपण त्याचे चांगले गुरु, त्याचे पालक कसे होऊ याच्यासाठी जर आपण प्रयत्न केले आणि आपल्या मुलांना जर चांगले संस्कार आपण देऊ शकलो तर मला वाटतं आपण पुढची पिढी घडवण्यामध्ये निश्चित त्यामध्ये यशस्वी होऊ. मी इस्कॉन या संस्थेला मनपूर्वक धन्यवाद देतो, कारण समाजामधल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत, तर त्याला आळा घालण्यासाठी आपण हा जो काही मूल्य शिक्षणाचा उपक्रम राबवत आहात हा निश्चित कौतुकास्पद आहे, स्वागतार्ह आहे. याचा फायदा हा याच समाजाला सुदृढ बनवण्यासाठी, याच समाजाला सुसंस्कृत बनवण्यासाठी याचा निश्चित फायदा होईल. आज जरी आपल्याला ही संख्या कमी वाटत असली तरी याच मुलांमधले, या मुलींमधले जे काही संस्कारी मुलं मुली असतील ते पुढे जाऊन त्यांच्या सहवासात, त्यांच्या संपर्कात जे जे येतील त्या सगळ्यांना आपोआप तेच संस्कार त्या ठिकाणी पास करतील. त्यामुळे तुमचा हा उपक्रम निश्चित स्वागतार्ह आहे. मी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आपल्या या उपक्रमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला त्या प्रत्येकाचं त्या ठिकाणी मी कौतुक करतो, कारण स्पर्धेत भाग घेणं महत्त्वाचं असतं. नंबर एकाचाच येणार असतो, पण भाग घेणाऱ्यांना पण तेवढंच महत्त्व असतं. इतरांनी भाग घेतलाच नाही तर पहिला नंबर कोणाचा येणार आहे? तर त्यामुळं सगळ्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचं सुद्धा विशेष कौतुक. आता ज्यांचा नंबर आलेला आहे त्यांचं सुद्धा कौतुक, कारण तुम्ही ते जे काही प्रश्न होते त्याच्यासाठी खूप चांगला अभ्यास केला, परंतु ते केवळ प्रश्नांची उत्तरं चांगली दिलीत आणि नंबर आला म्हणून आपण थांबून न राहता ते संस्कार खरंच आपल्या आचरणामध्ये आणून आपण एक चांगला नागरिक, चांगला मुलगा, चांगला भाऊ, चांगली बहीण होण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करावेत अशी मी आपल्या सगळ्यांना अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असं अभिनंदन करतो.
आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. हरे कृष्ण. धन्यवाद सर. तर सरांनी एवढं अमूल्य मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तर एखादा व्यक्ती जेव्हा पुढे जातो तेव्हा त्याला लक्षात येतंय